आपण जी परंपरा सुरू केली होती 1,10,10 रुपये दरवर्षी आपण ट्रस्टला द्यायचे सेवागिरी महाराज, त्या परंपरेवर आज गुरुनाथ शेठ फडके हा वारसा आणि वारसा खऱ्या अर्थानं आप्पा स्वर्गीय पंढरीशेठ फडके म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व, म्हणजे दानशूर म्हटल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की कर्णाचा अवतार, आणि तो कर्णाचा अवतार जर कोण असतील तर ते आप्पा होते. आणि त्यानंतर हा वसा आणि वारसा म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व कसं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समेत बसले ते म्हणजे गुरुनाथ शेठ फडके. त्यांनी सांगितलं होतं मोहिलशेठ धुमालनी की आज जर आप्पा असते तरी तर पैशाची उधळण झाली असती. या दोघांबद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमी आहे, शब्द कमी पडतील. मी त्यांच्या दोघांबद्दल एकच म्हणेन कि बाग में बहुत फूल खिलते हैं, गुलाब जैसा फूल नहीं, और इस महाराष्ट्र में कई नियोजनकार है लेकिन इन दोनों जैसा कोई नियोजनकार नहीं. जो पांढरा खोंड होता तो राजू पाटील आकाशनगर आहेत, त्यांना गुरुशेठला आम्ही फोन केला आणि तुषार बावडे आणि दादा सरकारच्या फॅमिलीने तो खोंड 51 लाख रुपयाला त्यावेळेस मागित आला की ज्यावेळेस त्याची चर्चा नव्हती जास्त. वडकीच्या मैदानाच्या सेमीच्या अगोदर मागितला, त्यावेळेस गट पळून आलता ना, त्यावेळेस तो खोंड आपण मागितला. म्हणजे गुरुनाथ शेठ आणि स्वर्गवासी पंढरीशेठ फडके आणि शिवान तुषार घोरपडे दादा सरकार या फॅमिलीसाठी आपण तो खोंड त्यावेळेस मागितला होता, म्हणजे पारख केलेली त्या खोंडाची. दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या, आपलं नाव सांगा. मी महेश म्हात्रे, दादा सरकार. काय सांगाल आजचा आनंद कसा आहे? लखन आणि सर्जेच्या गाडीनं हिंद केसरीच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आहे आणि भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाला संबोधलं जातं त्या मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरला आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आपण जे स्वप्न पाहिलं होतं पुशेगावच्या गुलालाचं ते स्वप्न आज आपल्या सर्वांच्या समेत सत्यात उतरलं आहे. 2 नंबरचं पारितोषिक या ठिकाणी मिळवलं आहे. याचं संपूर्ण म्हणजे मी निश्चित सांगेन की हा जो विजय आहे हा आप्पांच्या चरणी आम्ही समर्पित करतो आणि आप्पांचे जे दादा सरकारचे महाराष्ट्राचे फॅन अँड फॉलोअर्स आहेत या सर्वांसाठी हा आम्ही विजय अर्पण करतोय. एक मोठी देणगी आज तुम्ही देवस्थानला दिली, काय सांगाल त्याच्याविषयी? आप्पांनी जी परंपरा सुरू केली होती 1,10,10 रुपये दरवर्षी आप्पा ट्रस्टला द्यायचे सेवागिरी महाराज, त्या परंपरेवर आज गुरुनाथ शेठ फडके हा वारसा आणि वारसा खऱ्या अर्थानं आप्पा स्वर्गीय पंढरीशेठ फडके म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व, म्हणजे दानशूर म्हटल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की कर्णाचा अवतार, आणि तो कर्णाचा अवतार जर कोण असतील तर ते आप्पा होते. आणि त्यानंतर हा वसा आणि वारसा म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व कसं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समेत बसले ते म्हणजे गुरुनाथ शेठ फडके. कारण काल आपल्या सर्वांच्या समोर आणि साक्षीनं 1,10,10 रुपयाची देणगी काल महाराजांच्या हातात सुपूर्द केली आणि आज 2 नंबरचं पारितोषिक तब्बल 1,71,000 रुपये तेही आज गुरुनाथ शेठ फडके आणि दादा सरकार यांनी परत एकदा सेवागिरी महाराज ट्रस्टला या ठिकाणी अर्पण केली. आदरणीय फडके साहेब होते, त्यांनी अनेकांचं कल्याण केलं. त्यांच्याच पाठोपाठ त्यांचे चिरंजीव हा सगळा वारसा पुढे चालवतात, काय सांगाल त्याची? आप्पांनी जो वसा आणि वारसा चालवला होता की आप्पांचे स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक समालोचक म्हणतात की सर्वात मोठ्या किमतीचा बैल जर कोणी घेतला असेल तो स्वर्गीय पंढरीशेठ फडकेंनी. कारण आप्पांचे स्वप्न होतं की जरी त्या बैलाची किंमत कमी असली तरी आप्पा जास्त द्यायचे. याचं कारण होतं की आपण नेहमी म्हणायचे की त्या पैशामध्ये तो शेतकरी त्याच्या मुलीचं लग्न करू शकतो, तो त्याच्या मुलाचं लग्न करू शकतो, कुठे त्याची एखादी जमीन गहाण असेल तो सोडू शकतो. हे आप्पांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात आता उतरण्याचं काम गुरुनाथ शेठ फडके करतात. कारण मी नेहमी त्यांच्या बरोबर संपूर्ण टीम असते, मी पाहत असतो की गोरगरीब कोणी म्हणजे जो आडलाय नडलाय त्या सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून खुल्या दिलानं ते नेहमी मदत करत असतात. आणि कधी जो माणूस येतो तो आजपर्यंत कधी दादा सरकारच्या ऑफिसमधून असेल किंवा या महाराष्ट्रातून कधी परत गेला नाही. तर फुल नाही फुलाची पाकली, पण गुरुनाथ शेठ जो वारसा आणि वसा चालवलाय आप्पांचा ते या ठिकाणी पूर्ण करतायत. आजचा हा गुलाल पटकवलाय, पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल पटकवलाय. हा गुलाल जर आप्पा असताना पटकवला असता तर तो जल्लोष कशा असता?
आज हा जो 2 नंबरचं पारितोषिक भेटलंय, ही जी गुलालाची उधळण झाली, मला आठवतंय मोळी शेठ धुमाल आणि आपणच मुलाखत घेतली होती श्रीनाथ केसरीला. त्यांनी सांगितलं होतं मोळी शेठ धुमालनी की आज जर आप्पा असते तर इथं पैशाची उधळण झाली असती. मी तर सांगतो इथे जर आज आप्पा असते ना तर जसे पुण्याला जे मैदान झालं होतं की 1.5 किलोमीटर लाईन लागली होती, पैसे आप्पा देत होते प्रत्येकाला शर्यत जिंकल्यानंतर. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठा इतिहास झाला होता, ती मोठी शर्यत झाली होती. तसे आज जर आप्पा असते तर आज जसं आम्ही गुलालाची उधळण करतोय ना, आप्पांनी त्याहीपेक्षा मोठी पैशाची उधळण केली असती. एवढी मोठी पुरोगामी विचारधारा आणि पुढचा विचार करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही, त्याची कुठेतरी कमी भासते का? नक्कीच. आज आप्पा असं म्हणतात ना की वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांचा हात हा फार महत्त्वाचा असतो. आप्पा आमच्यामधून गेल्यानंतर जी पोकली निर्माण झाली ना दादा सरकारच्या म्हणजे ह्याच्यामध्ये परिवारामध्ये, ती आयुष्यामध्ये कधीच भरून निघणार नाही आहे. कारण आप्पा म्हणजे आमच्या सर्वांची एक संजीवनी होती. महाराष्ट्राची जी जनता जे म्हणजे चाहते होते त्यांची एक संजीवनी होती. आणि दादा सरकार आजही मग 24 तास कधी आप्पांना आम्ही नेहमी आठवत असतो की आज आप्पा पाहिजे होते. कारण ते एक जगण्याला फार मोठं एक वेगळं वळण होतं. पण आज गुरुनाथ शेठ फडके, मी नेहमी म्हणतो की आप्पांनंतर एक कुटुंब प्रमुख कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर येते म्हणजे गुरुनाथ शेठ फडके. मी शेठजींना प्रश्न विचारू इच्छितो. प्रेक्षकांनी एक कमेंट केली होती मला की बरं तुम्ही त्यांच्या वतीनं उत्तर द्या की एक विचारण्यात आलं होतं की 3 फेऱ्यांचं आप्पांच्या नावानं घाटावरती एकाच दुसरं मैदान आम्हाला पाहायला भेटेल. तर आज या ठिकाणी दादा सरकार संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही शब्द देतोय की येणाऱ्या काळामध्ये कधी ती वेळ तो येणारा काळ ठरवेल, पण नक्की मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषामध्ये ज्या पद्धतीनं हा ब्रँड आहे त्या पद्धतीनं ते 3 फेऱ्यांचं मैदान आप्पांच्या नावाने या घाट माथ्यावर नक्की होणार. एक दावणीला एक जबरदस्त हिरा लाभलाय सर्जा नावाचं, त्याविषयी काय सांगाल? कारण जिद्दी बैल आहे आणि मोठ्या मैदानात कायम तुम्हाला गुलालात ठेवतो तो. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणावं लागेल त्याला, कारण फार कमी कालावधीमध्ये ही मैदानं गाजवतोय. तसं कमी वयाचा सर्जा आज 2 दात आहे, त्यामुळं अख्ख्या पब्लिकचा लक्ष महाराष्ट्राचं लक्ष त्याच्यावर आहे. कारण त्यावेळेला तो सुटतो ना त्यावेळेला पब्लिक एवढा आवाज करते ना की संपूर्ण मैदान दुमदुमला जातोय आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपल्याला पाहायला मिळालं. दादा आम्ही बऱ्याच मुलाखती घेतो पण आप्पांकडची सगळी टीमच जबरदस्त आहे. तुमचं वक्तृत्व पण खूप छान आहे आणि धडाधड सगळ्या प्रश्नांना उत्तर देत आहे. काय सांगाल त्याच्याविषयी? खऱ्या अर्थानं ही प्रेरणा जी आहे ना ती आप्पांकडून आलेली आहे. आम्ही काहीच नाही आहोत. आप्पा ज्या पद्धतीने बोलायचे, आप्पा कशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायचे, समोरच्या माणसाला रिस्पेक्ट कसं द्यायचे, आदर कसं करायचं, हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहेत. आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि जो टीम वर्क आहे ना म्हणजे कोणाला काही कुठलंही काम सांगायला लागत नाही आहे. प्रत्येक माणूस आपापल्या परीनं हे काम करत असतो आणि हा जो वारसा आहे आप्पांचा आहे, त्यांच्याकडून आम्ही हे सर्व शिकलो आहे. म्हणून आज आम्ही सातत्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुम्हाला 2 अनमोल हिरे लाभलेत म्हणजे आपले राहुल आप्पा गोरे आणि तुषार बावडे, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण एक कायम भक्कम साथ असते आणि नियोजन आणि सर्व गोष्टी बघण्यामध्ये. या दोघांबद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमी आहे, शब्द कमी पडतील. मी त्यांच्या दोघांबद्दल एकच म्हणेन कि बाग में बहुत फूल खिलते हैं, गुलाब जैसा फूल नहीं. और इस महाराष्ट्र में कई नियोजनकार है लेकिन इन दोनों जैसा कोई नियोजनकार नहीं. त्याच नियोजनाचं आज फळ भेटलंय. नक्की नियोजनाचं फळ भेटलंय. त्याच्या पाठीमागं आमची आणखी 2 सारथी श्रीकृष्ण आहेत. कारण अर्जुनाचा रथ ज्यावेळेला मैदानामध्ये उतरला होता तो जिंकला होता, ते आमचे दिलीप नाना आणि आमचा परसू ड्रायव्हर आणि आमचा बारक्या ड्रायव्हर, ही जी जोडी आहे त्रिकूट आमचं की ज्यांच्या जोरावर आज हा गुलाल या ठिकाणी मिळतोय. त्याचबरोबर ती लखन विषयी काय सांगा? लखन, मी मागाशी म्हटलं की लखन हा असा एक बैल आहे की अतिशय शिस्तबद्ध बैल आहे. ज्या पद्धतीनं तो खालून निघतो, एखादा लहान वासरू जरी असेल म्हणजे सर्जा वासरू आहे त्या वासराला सरळ घेऊन येण्याचं काम करतोय. आणि लखन महाराष्ट्राचे टॉप 5 मधून एक ज्याचं नाव गणलं जातं आणि संभाजीनगरवरून तो बैल येतो. एवढा शिस्तीचा बैल आहे की खरोखरच त्या बैलाला मानलं पाहिजे. खालून जेवढा स्पीड लावतो तेवढा स्पीड तो झेंड्यापर्यंत ठेवतो.
दादा जे आदत वासरं पाहिली प्रथम क्रमांक केलं त्या वासरांविषयी काय सांगा? त्या वासरांबद्दल मी आत्ताच सांगेन तुम्हाला की मगाशी ज्यावेळेला त्यांच्या नावाचं अनाउन्समेंट झालं 1 नंबरचं, त्यावेळेला संपूर्ण गुरुनाथ शेठ फडके आणि दादा सरकारची टीम होती. तुम्ही यूट्यूबला पहा लाईव्हला, आम्ही सर्वजण टाळ्या वाजवतो की त्यांचं आम्ही मनापासून त्या बैलांना धन्यवाद दिले, त्या मालकांना देतो. याचं कारण असं आहे की मगाशी म्हटलं ना की कमी वयाचा खेळाडू उतरला मैदानावर की संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष असतं, तसं आज पुशेगावचं हिंद केसरी मैदान 1 नंबरचं पारितोषिक पटकावलं. आपल्या कमी वयाच्या कालावधीमध्ये 1 नंबर पटकावलं. खरोखरच अतिशय सुंदर बैल आहेत आणि ज्या स्पीडनं पळतात ना ते वाखाणण्याजोग आहे. त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी दादा सरकारकडून शुभेच्छा आहेत. काय गोष्ट कळते की लक्षला मागणी घालण्यात आली, असं काय खरं आहे का ती गोष्ट वगैरे? आप्पा बोलतील यावर. फडकीच्या मैदानामध्ये त्याच्या अगोदर बावड्याची आणि आमची शेटची पण चर्चा झाली, मुंबईत पण आमची चर्चा झाली की एक खोंड आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस सेमी पाळायच्या अगोदर आम्ही त्यांना 51 लाख रुपयाला पण तो खोंड मागत होता. उजवीचा लक्षा जो पांढरा खोंड होता तो राजू पाटील आकाशनगर आहेत, त्यांना गुरुशेठला आम्ही फोन केला आणि तुषार बावडे आणि दादा सरकारच्या फॅमिलीने तो खोंड 51 लाख रुपयाला त्यावेळेस मागित आला. की ज्यावेळेस त्याची चर्चा नव्हती जास्त, वडकीच्या मैदानच्या सेमीच्या अगोदर मागितला, त्यावेळेस गट पळून आलता ना, त्यावेळेस तो खोंड आपण मागितला. म्हणजे गुरुशेठ आणि स्वर्गवासी पणशेठ फडके आणि शिवान तुषार गोरपडे दादा सरकार या फॅमिलीसाठी आपण तो खोंड त्यावेळेस मागितला होता, म्हणजे पारख केलेली त्या खोंडाची. मला काही गोष्ट डिटेलमध्ये माहीत नव्हती, पण मी एक कमेंट वाचली त्या म्हटलं डायरेक्ट विचारावंच म्हटलं आज काय. हो, त्यावेळेस मागेला होता आणि त्यांना एवढं पण बोललं होतं की तुम्ही जी काय रक्कम आहे ती सांगा, ती तुम्हाला पोच करू, परंतु तो खोंड दादा सरकार दावणीला तुम्ही द्या. त्याचं भविष्य नक्कीच दादा सरकारने तुषार बावडे असेल आणि गुरुनाथ असतील आणि त्यांची पूर्ण टीम नक्कीच घडवेल अशी अपेक्षा होती. परंतु अतिशय छान आज ती जोड पुन्हा एकदा पाहिली आणि 1 नंबरचा मानकर झाला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. फायनलचा काय थरार होता आज? फायनल थरार खरं तर फायनलपेक्षा आम्हाला सेमी अतिशय महत्त्वाचा होता, कारण की आप्पांची इच्छा होती की पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपली बैलजोडी फायनल राहावी. आणि तेच आज सर्जानं कडन सेमी लागला पब्लिक साईडून आणि सेमी अतिशय अंतरानं पार केला, त्यातच अतिशय मन जिंकलं. त्यामुळं आनंद आहे आज पण नियोजन परफेक्ट केलं म्हणाला. हो, नियोजन परफेक्ट केलं, कारण की नियोजन मोठ्या मैदानात अतिशय नियोजन चांगलंच करावं लागते, कारण की खोंडाला गती पण तेवढी आहे आणि त्या स्पीडचीच बैलं घालावं लागतात. कारण की बकासूर बकासूरमुळे हा नंदी आज उजेड आला, कारण की फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये संतोष मामांनी एका शब्दावरती बैल दिला आणि त्याच्यामुळे बैल अखंड महाराष्ट्र काढला आणि घराघरामध्ये सर्जा पोहोचला आणि त्यामुळे तिथून पुढे बैलाला पैरे होत गेले आणि त्याच्यामुळंच आज हे जे यश आहे पॉसिबल ते आम्ही बकासूर आणि स्वर्गवासी पणशेठ फडके आप्पा यांना समर्पित करतोय. तुषार दादा पण आहे. तुषार दादा काय आज काय सांगाल? एक मोठं मैदान आहे पुसेगावचं मानाचं आणि प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की आजच्या मैदानाचा गुलाल घ्यावा फायनलचा आणि आज द्वितीय क्रमांक केला जोडीने. सर्वप्रथम भारतातलं मानाचं हिंद केसरी पहिलं मैदान आणि म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात जेवढी लोक आहेत त्या प्रत्येकाची इच्छा असते की ह्या पुसेगाव या मैदानाचा गुलाल लागावा. तर शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आप्पांच्या रूपाने आम्हाला गुलाल तो आज भेटला. आम्ही म्हणजे त्यात खूप समाधान आहे. ते काय नंबर बशी काय नाही, शेवटी ह्या म्हणजे एक गुलाल म्हणजे एक शेवागिरी महाराजांचा आशीर्वादच आहे आणि तो आम्हाला आशीर्वाद भेटला, त्यात आम्ही आनंदी आहे. सर्व परिश्रम, गोट्यावरची मेहनत सर्व म्हणजे आज त्याला फळ मिळालं म्हणावं लागेल. नाही म्हणजे प्रत्येक नंदीने जेवढे आमच्या दारात नंदी आहेत ना, त्यांनी आजपर्यंत आमच्या कष्टाला यश दिलेलं आहे, फळ दिलेलं आहे, कधीच कुठं नाराज केलेला नाही. आणि जर कुठं काय नाराज झाला असेल तर कुठं तर आम्ही नियोजनाला कमी पडलो म्हणून बैलांना मागं बघावं लागलं. बाकी आमच्या दारातली नंदी आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून तर कधी मागं बघायला लावलेलं नाही. तुषार भाऊ, एकच प्रश्न जाता काय मुलाखती शेवट करतो, आप्पा आज असते तर आप्पा असते तर आणि असते नाही, आम्हाला ती लय मोठी खंत आहे की आप्पा नाही येत. आप्पा असते तर म्हणजे हे इथला उदाहरण आम्ही रोखू शकलो नसतो जल्लोषाचं. जाता दादांकडून आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद दादा सरकारच्या शिरावर आहे.
आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रश्न विचारला होता की आप्पा आम्ही ज्यावेळेला मैदानामध्ये आलो ना सर, त्यावेळेला आम्हाला असा भास होत होता की आप्पा कुठेतरी मैदानावर गाडीवर बसून शर्यती बघतायत, आम्हाला हा पण भास होत वाटलं होता. तसं. आम्हाला पण वाटलं. नक्कीच परत एकदा आपण या ठिकाणी आलात. मैदान रिपोर्टर आज आमची मुलाखत घेतली दादा सरकारची, याबद्दल आणि चांग भलं या दोन्ही चॅनलचं मनाच्या अंधकारापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. याचं कारण आहे की हा जो खेळ आहे बैलगाडी क्षेत्र हा शेतकऱ्याचा खेळ आहे आणि हा शेतकऱ्याचा खेळ जय जवान जय किसान ही महाराष्ट्राचा देशाचा नारा आहे आणि या शेतकऱ्याच्या या खेळाला आपण घरोघरी पोचवलं या संपूर्ण देशात आणि आखाती देशामध्ये पोचवलं आणि हा क्षेत्र आज ज्या उंचीवर आहे, हे जे ग्लॅमर आलं नाही या शर्यती क्षेत्राला, याच्या मागं जर सर्वात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल ना तर तो यूट्यूबर्सवाल्यांचा आहे. त्यामुळं मी यूट्यूबर्सवाल्यांचं या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि दादा सरकारच्या वतीनं तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सर्व चॅनल्सवाल्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा असंच कायम गुलालात राहा, असेच हिंद केसरीचे किताब आपल्या सगळ्यांच्या दावणीला यावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.